ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। अनंत अनंत सिद्ध परमात्मा भगवान की, जब देवादिदेव श्रीमद आदिनाथ भगवान की, देवादिदेव श्री चंद्रप्रभु भगवान की, अंतिम तीर्थेश शासन नायक भगवान श्री महावीर स्वामी की, ऋषभ सेनादी गौतम गणधर पर्यंत 1452 गणधर परमेष्ठी भगवान की, शब्द मुखोत्पन्न द्वादशांग श्रुत शारदा देवी की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य भगवान श्री शांति सागर जी महामुनिराज की, दीक्षा गुरुदेवाचार्य भगवान श्री देवसेन जी गुरुदेव की, अपर गुरुआचार्य भगवान श्री विशुद्ध सागर जी गुरुदेव की, ढयदीप में विराजमान 3 कम 9 कोटि महामुनिराज की, श्रीमद जैन धर्म की। धर्मश्री बंधू आत्मन, आज आपण जैन मराठी साहित्य संमेलन 27वे साहित्य संमेलन फलटण नगरीमध्ये घेत आहोत। मला एक आठवण म्हणजे शिरडोनमध्येही साहित्य संमेलन पार पडलेलं, तर कितवं 24वं, हां, मग 24वं साहित्य संमेलन ज्यावेळी तिथं चालू होतं त्यावेळेस लक्ष्मीसेन स्वामीजी जुने आणि मी त्यावेळी नवीनच होतो. मला त्यावेळी बहुतेक 1-2 महिनेच पट्टाभिषेक होऊन झालेलं होतं आणि शिरडोनमध्ये हे कार्यक्रम चालू होतं. तर या कार्यक्रमाला त्यावेळी उपस्थित होतो आणि तदनंतर बहुतेक आता पुन्हा फलटण नगरीमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तर बंधू, पूज्य आचार्य भगवान श्री पद्मनंदी महाराजांच्या पावन आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. तर मी सर्वप्रथम DS सरांना विचारतो की इथं घेण्यापाठीमागचं असं विशेष काही प्रयोजन होतं का? कारण ही लोक फार चतुर आहेत जे हे कार्यक्रम इथं घेत आहेत ते. कारण नाव तर वरती मराठी जैन साहित्य संमेलन घेतलंय आणि तुम्ही गुजर लोकांच्या फलटणमध्ये हे मराठी जैन साहित्य संमेलन घेत आहे. कारण या सगळ्या लोकांची मूळ भाषा गुजराती आहे आणि हे लोक गुजरातहून आलेले आहेत. यांचा इतिहास मला फार चांगला माहिती आहे. हे गुजरातमधील ईडर गावातून आलेले दशावमण विशावमण समाज आहे आणि यांचं मूळ भाषा गुजराती आहे आणि या गुजराती लोकांच्या छातीवर तुम्ही मराठी जैन साहित्य संमेलन घेत आहात. फार विद्वान लोक, तुम्हाला बोललं तर काय अवघड ठरणार नाही आणि आहातच. धर्मश्री आत्मन, मराठी भाषा ही दक्षिणमध्ये बघा, आम्ही नांदणी मठ असेल किंवा आमच्या परिसरामध्ये अनेक जे प्राचीन मंदिरं आहेत, या प्राचीन मंदिरामध्ये शिलालेख जो मिळतो हा हळे कन्नडमध्ये मिळतो. परंतु हा महाराष्ट्राचा एरिया असून, महाराष्ट्राच्या आणि दक्षिण कर्नाटकाच्या एरियामध्ये असून देखील इथे हळे कन्नडमध्ये शिलालेख मिळतात. परंतु गोमटेश्वर बाहुबली भगवंतांच्या चरणामध्ये जी शिलालेख आहे ते मराठीमध्ये मिळतं. म्हणजे असं कोणी म्हणू नये की बाबा मराठी भाषा अलीकडची आहे, कारण गोमटेश्वर बाहुबली भगवंतांची ज्यावेळी स्थापना झाली, मूर्ती घडवली गेली, त्यावेळी देखील मराठी भाषेचं किंमत आणि मराठी भाषेला बहुमोल होता आणि त्यामुळं मराठी भाषा ही तितकीच जुनी आहे. त्याचबरोबर जिनसेन मठामध्ये जे जिनसेनांचे शिष्य वर्ग होऊन गेले, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून मठ प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे. जिन संस्कृती जपण्याचं कार्य केलेलं आहे आणि यामध्ये अनेक ठिकाणी जसे भोशामध्ये असेल आणि अनेक ठिकाणी निमशिरगावमध्ये असेल, हातकलंगड्यामध्ये असेल, जी प्राचीन मंदिरं आहेत त्या प्राचीन मंदिरामध्ये मराठीमध्ये ग्रंथ रचण्याचं काम जिनसेनांच्या शिष्यांनी केलेलं आहे. असं अनेक ठिकाणी हस्तलिखित देखील उल्लेख आहेत आणि ग्रंथ देखील उल्लेखित मिळतात. त्याच पद्धतीनं आता आपण चर्चा करत होतो पत्रकारितेविषयी, किंवा त्यावेळेस त्यांनी विषय काढला की आता
पुस्तकं वाचणं किंवा वर्तमानपत्र वाचणं किंवा मासिक वाचणं हे फार कमी झालेलं आहे. लोकांना त्याच्यामध्ये रस नाही. परंतु माझं असं म्हणायचं आहे की जे ज्येष्ठ वर्ग लोक आपल्या इथं सगळेच मंचावरती असो किंवा समोर असो हे सगळे बसलेले आहेत, तर आपण आपल्याला ज्या पद्धतीनं या वाचनामध्ये गोडी निर्माण झाली त्या पद्धतीने इतरांनाही गोडी निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने आपण करतही आहात. ज्या पद्धतीनं एका महिलेला जर मूल होत नाही तर तिला बांज म्हणलं जातं आणि ज्या महिलेला मूल होतं तिची परंपरा पिढी पुरस त्याच पद्धतीनं चालत राहत असते. त्या पद्धतीनं तुम्ही साहित्यकार लेखक आहात. आपली जी लेखणी आहे ही आपण न थांबवता येणाऱ्या लोकांना त्या लेखणीचा आस्वाद म्हणजे येणाऱ्या लोकांना त्या लेखणीविषयी आवड निर्माण करून द्यावी आणि लिखाणाविषयी देखील आवड निर्माण करून द्यावी. तर तुम्ही पुत्रवान आहात, कारण पुढं तुम्ही त्या पद्धतीची पिढी घडवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हालाही बांज म्हणलं जाणार नाही, कारण तुम्ही त्या पद्धतीची पिढी निर्माण करणं फार गरजेचं आहे आणि हे साहित्य टिकवण्याचं काम तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि आताच्या जे प्रवाहाच्या बाहेर गेलेले लोक आहेत, ह्या वाचनाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले लोक आहेत, त्यांना पुन्हा प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं एखादा व्यक्ती बोलणं फार सोपं आहे पण ऐकणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती बोलतो तो व्यक्ती ऐकण्याची कपॅसिटी ठेवून बोलावं. त्याच पद्धतीनं जो व्यक्ती लिहितो तो व्यक्ती वाचण्याची कपॅसिटी ठेवून लिखाण करावं. धर्मश्री बंधू आत्मन, आज आपण विविध विषयांवरची चर्चा करत आहात. काही लोकांनी म्हटलं की या काळामध्ये वाचणं फार कमी आहे आणि लेखनही या काळातली लोक कमी करतायत. मला तर काय असं वाटत नाही. आपण प्रयत्न करत राहिलो तर फार चांगल्या पद्धतीचे प्रयत्न आपल्याकडून येतील. आणि माझंच मी उदाहरण देतो. मी शाळेत असताना देखील मला शिक्षकांच्याकडून म्हणजे मीच एकदा शिक्षकांच्या समोर प्रस्ताव मांडलेला की काही लोकांना पुस्तकं नवीन खरेदी करणं शक्य नसतं. ज्यांची कुवत नाही आहे, ज्यांना तेवढे पैसे नाही आहेत, ते मग त्यांच्याविषयी काय करायला पाहिजे. त्यावेळी आमच्या शाळेतील मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो आणि कर्मधर्म संयोगानं मी देखील जैन संस्था असलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. बाहुबली विद्यापीठ संचलित जनतारा शिक्षण संकुलनामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी माझ्या आणि शिक्षकांची चर्चा झाल्यानंतर शिक्षकांनी डिपार्टमेंट माझ्याकडे दिलेला की मुलं जी पुढच्या वर्गात शिकलेली मुलं, जी या वर्गात शिकलेली मुलं आहेत, पुढच्या वर्गात जात असताना आपली पुस्तकं जमा करावी, कारण पाठीमागच्या येणाऱ्या मुलांना ती पुस्तकं उपयोगी यावी. याच्यामध्ये ती पुस्तकं जमा करून घेणं आणि पुढच्या वर्गातल्या मुलांना पुस्तकं देणं याचं काम माझ्याकडे दिलं जात होतं. आणि त्यावेळेस मी त्यांना कव्हर घालून पुढच्या मुलांना देण्याचं कार्य मला करायला आणि जिनवाणीचं रक्षण करायला मला ते सौभाग्य भेटलं. आणि पुढं जाऊन या पीठावरती आल्यानंतर आचार्य शांतीसागर महाराजांनी या पीठावरती विश्वास ठेवून जिनवाणी जीर्णोद्धारक संस्था असेल, जिनवाणी रक्षण संस्था असेल, या पीठाकडे त्यावेळी त्यांनी दिलेलं. बहुतेक मला असं वाटतं की मला ते गुण इथं येण्यासाठी ते गुण त्या शैक्षणिक अवस्थेमध्ये मिळाले असतील असं आचार्य शांतीसागर महाराजांचा आशीर्वादच मला असेल. बंधू, त्याचबरोबर DS सर माझ्याकडे आलेले. DS सरांना मी पुस्तकही दिलं. मी या पीठावरती आल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 पुस्तकांचं स्वतः संकलन करून लेखन केलेलं आहे. आणि माझ्या पुस्तकांना वाचणारी लोक देखील मला चांगले भेटलेले आहेत. आणि कधी आनंद येतो, पुस्तकं घेऊन जाणं ठीक आहे, पण जी पुस्तकं घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर वाचून त्याच्यामध्ये शंका विचारल्या येतात ना, त्यावेळी मला आनंद वाटतं. पुस्तकं घेऊन मागून घेऊन जाणारी भरपूर लोक भेटतात, पण ती वाचतात का नाही याची गॅरंटी नसते. आणि ज्यावेळी ती लोक ती पुस्तकं वाचतात आणि वाचून काही शंका घेऊन अंडरलाईन करून मुद्दाम मी 4-5 पुस्तक, मी पुस्तकामध्ये आता अलीकडच्या 4-5 पुस्तक प्रकाशनामध्ये काही त्रुटी मुद्दाम ठेवतो, कारण बघूया किती जणांचं लक्ष या खरखर वाचण्याकडे आहे. आणि त्रुटी घेऊन ते येतात, त्यावेळी मला कळतं की बाबा माझ्या पुस्तकांची वाचणाऱ्यांची संख्या इतकी तरी आहे. मी प्रत्येक पुस्तकांचे प्रति 1000 प्रति छापलेले असतात, त्यामध्ये 60-70 लोक तरी किमान ते अंडरलाईन करून घेऊन माझ्याकडे आतापर्यंत आलेले आहेत. आणि भले दुसऱ्या गुरूंच्याकडे जात असतील अंडरलाईन करून घेऊन, पण 60-70 लोक तरी वैयक्तिक माझ्याकडे आतापर्यंत आलेली आहेत. बंधू, त्याचा फार आनंद असतो. आणि
तुम्ही म्हणाल की स्वामीजी तुम्ही 8-10 पुस्तकं 7 वर्षामध्ये लिहिलात, काय चेष्टा करताय, काय खोटं बोलताय काय? तर नाही, माझं बघाटे सरांनाही माहिती आहे आणि जे इतर लोक संपर्कात आहेत त्यांना देखील माहिती आहे. दिवसभर हा सगळा कार्यक्रम करायचा, सकाळी 5 पासून उठल्यानंतर जी स्वतःची दिनचर्या आवरून हे सगळं कार्यक्रम करायचं आणि माझ्या स्वतःच्या वाचण्याचं आणि लेखण्याचं म्हणजे इतर वाचन लेखन स्वाध्याय जे कृतिक्रमामध्ये आहे ते सोडून इतर वाचन आणि लेखनासाठी मी रात्री 10 नंतर 1 वाजेपर्यंत वेळ देत असतो आणि एवढ्या वेळेमध्ये माझं स्वतःचं लिखाण वाचन हे दोन्ही करत असतो. मला लिखाण आणि वाचनाची आवड शाळेमध्ये असतानाहीच लागलेली. शैक्षणिक पुस्तकं वाचणं ठीक आहे, स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणं ठीक आहे, परंतु घरचे ओरडायचे की दुसरी पुस्तकं नाही वाचायची, कथाची पुस्तकं नाही वाचायची. ग्रंथ आत्ता पण जंतरामध्ये जर निघालं तर ग्रंथ रजिस्टरमध्ये मी आठवड्यातनं 2 पुस्तकं तरी ग्रंथालयातून मी घेऊन यायचो कथांची आणि ते वाचायचो. आणि कधी कसं वाचायचो, छोटी एक बॅटरी मिळायची आधी, टॉर्च, छोटं टॉर्च, कारण मोबाईल हातामध्ये देतच नव्हते लहान असताना. तर छोटी टॉर्च ओढून घ्यायचं आणि ते टॉर्च लावायचं आणि पुस्तकं वाचायची, कथेची पुस्तकं वाचायची. कारण कथा वाचण्याचं फार आवड होतं आणि आता देखील प्रतिमानयोगवरती फार आवड आहे आणि प्रतिमानयोग वाचण्याचं फार इच्छा उत्पन्न होत असते. बंधू, आत्ता देखील वाचणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे, पण लिहिणाऱ्यांची संख्या देखील वाढणं गरजेचं आहे आणि लिहिलेलं वाचण्यासारखं त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. याच्यासाठी मराठी साहित्य संमेलन चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे. आणि आज नवीन एक सांगतो म्हणजे की काही दिवसांपूर्वी जे आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावे ट्रस्ट चालू आहे त्याच्यातून पुस्तक छापण्याचे कार्य थोड्या दिवसापूर्वीपासून थांबलेले आहेत. तर 2026 मध्ये निश्चितपणे एक नवीन साहित्य आचार्य महाराजांच्या प्रेरणेने आशीर्वादाने चालू असलेल्या संस्थेतून छापेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः काही संकलन करून, मी नवीन काही लिहित नाही. लोकांना आश्चर्य वाटेल स्वामीजी काय लिहितात, मी नवीन काही लिहित नाही. पूर्वाचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं स्वाध्याय करून त्याचं संकलन. मी कधी ग्रंथकर्ता म्हणून माझं नाव घालू देत नाही, मी संकलन करता म्हणून माझं नाव असं लिहित असतो. कारण मी इकडून तिकडून संकलन करतो. माझी बुद्धी सर्वज्ञ एवढी नाही आहे, कारण माझी बुद्धी आचार्याने लिहिलेल्या ग्रंथाचं स्वाध्याय करून त्याच्यामधलं तुमच्यापर्यंत ठेवण्याचं सारत्व जे काय आहे तेच मी ठेवत असतो आणि तेच प्रयत्न करत असतो. बंधू, आपण सर्व लोक जिनवाणी पुत्र आहात, जिनवाणीचे स्वाध्याय करता आणि या स्वाध्यायाच्या माध्यमातून जनजनांच्या पर्यंत जिने शासन पोहोचवता, हे चांगलं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या सर्व लोकांना आणि विशेषतः आमचे आवटी सरांना मी बालवाडीपासून बघतोय. कारण आवटी सर आणि मी, आवटी सर ज्या शिक्षण संकुलनामध्ये चांगलं संयोग प्रदान करत होते त्या शिक्षण संकुलनामध्ये मी शिकत होतो. मी बालवाडीपासून 10वी पर्यंत आवटी सरांना बघत आलेलं आहे आणि आवटी सरांच्याकडून अनेक मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि आता आवटी सरांना मंगल आशीर्वाद देतो की अशाच पद्धतीनं आपलं कार्य निरंतर राहो. डी.ए. पाटील सर असतील, मंगेश जोशी असतील आणि मान्यवर इतर जे समोर बसलेले आहेत त्या सगळ्यांनाच, आमचे कॉने सर असतील, या सगळ्यांनाच मंगल आशीर्वाद. कॉने सरांना माईक दिला का नाही आपण? नाही दिला अजून? कॉने सरांना वेळ द्या बोलायला, है ना. शेवटचे 5-10 मिनिटं द्या, खरंच द्या बोलायला लागेल, हे ना. कारण कॉने सर ही सर्वत्र आपल्या जिनवाणीचा प्रचार प्रसार करत असतात आणि इतरही माध्यमातून जिन शासनाला जिवंत करत आहेत. बंधू, सगळ्याच पद्धतीचे लोक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. सगळे प्रभावनाला माध्यम असतात आणि त्यामुळं आज जिन शासन जिवंत करण्यासाठी आपण लेखणीच्या माध्यमातून आणि साहित्याच्या माध्यमातून जिन शासन तर जिवंत करू शकतो. आणि याच पद्धतीनं जे प्राचीन आचार्यांनी आणि लिखाणकर्त्यांनी, लिहिणाऱ्यांनी, लेखकांनी एक या गोष्टीचं विशेष भान ठेवणं गरजेचं आहे की पूर्वाचार्य आणि परंपराचार्यांच्याच मताला घेऊन लिखाण करणं फार गरजेचं आहे. आणि याच पद्धतीचं लिखाण आणि पळवाट न काढता किंवा त्याचा अर्थ व्यवस्थितरित्या लावून लेखन करणं देखील गरजेचं आहे. कारण आजकालच्या काळामध्ये लेखनी असं होत आहे, लिहिलेलं एक आहे आणि त्याचा अर्थ आपण वेगळं काढलो आणि दुसऱ्यांच्या समोर ठेवतो एक वेगळं, अशा पद्धतीचं न असता यथार्थ स्वरूप त्याचं असणं फार गरजेचं आहे. आणि पूर्वाचार्यांनी, परंपराचार्यांच्या लेखनामध्ये आलेलं जे स्वाध्याय आहे, जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांचं स्वाध्याय होऊन, संकलन होऊन नूतन सृजन करणं गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि मी इथेच थांबतो. ओम नमः.